हॅलो एव्हरीवन, जय हिंद. वेलकम टू पुणे इंग्लिश क्लब. मित्रांनो, आपला ओकॅब मास्टर जो कोर्स सुरू आहे, या कोर्समध्ये आपण इडियम्स पाहतोय. इडियम्स हे नेक्स्ट लेक्चर आपण लगेच सुरुवात करतोय. इकडचं तिकडचा पानसटपणा काहीच नाही, सरळ लेक्चरला सुरुवात करूयात. वेलकम टू पुणे इंग्लिश क्लब. अँड ही सगळी इन्फॉर्मेशन जी दिली जाते किंवा द्यायला पाहिजे असते, किंवा रिच्युअल्स म्हणा, किंवा चला थोडंसं माहिती असायला पाहिजे म्हणून तुमच्या समोर ठेवलेली आहे. कोणाला बघून घ्यायचं असेल तर पाहून घेऊ शकता. अर्थात फोटो सुद्धा माझाच आहे. ओके, चल इडियम्सला सुरुवात करतोय बघा. गिव्ह अँड टेक. आपण म्हणतो ना की आता मिनिंग कडे या. म्युच्युअली ऑब्लिगिंग इच अदर. सेंटेन्स बघा, मिनिंग कडे येऊया. इट इज इम्पॉर्टंट टू अडॉप्ट द गिव्ह अँड टेक पॉलिसी फॉर अ स्मूथ सेलिंग इन लाईफ. काय असतं, आपण मित्र वगैरे आहोत आणि मित्रांमध्ये काही गोष्टी तुम्ही टेक रिस्पेक्ट, गिव्ह रिस्पेक्ट ऐकलंय. म्हणजे गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट. तुम्ही दुसऱ्यांचा आदर करा, दुसरे तुमचा आदर करतील. राईट, असंच आहे. आणखी याच्या पलीकडे सुद्धा आपल्या मित्रांमध्ये असेल किंवा आणखी काही ठिकाणी असेल, ज्यावेळी अशी एक पॉलिसी असायला पाहिजे, तुम्हीही इतरांचा मान सन्मान करा किंवा काही द्या, इतरही तुम्हाला देतील. म्हणजे तुम्ही प्रेम द्या, लोक तुम्हाला प्रेम देतील. बरोबर, त्याच प्रकारे गिव्ह अँड टेक अप्रोच असायला पाहिजे. म्हणजे काय, फक्त टेक वाला नाही, म्हणजे काही येऊ द्या, माझ्याकडेच येऊ द्या, मलाच द्या, काही मलाच द्या, ते असं नाही झालं. काही गोष्टी तुम्ही सुद्धा इतरांना दिल्या पाहिजे. सो गिव्ह अँड टेक तो अप्रोच असतो. म्युच्युअली ऑब्लिगिंग इच अदर म्हणजे काय, प्रत्येकाने ए आणि बी असतील तर बी ए ने बीचा मान सन्मान केला पाहिजे किंवा त्याला काही गोष्टी दिल्या पाहिजेत, बी ने सुद्धा ए ला. म्हणजे हे म्युच्युअली चाललं पाहिजे. याला काय म्हणतात, गिव्ह अँड टेक. इट इज इम्पॉर्टंट टू अडॉप्ट द गिव्ह अँड टेक पॉलिसी फॉर अ स्मूथ सेलिंग इन लाईफ. आयुष्यामध्ये व्यवस्थित जर चालायचं असेल सगळ्या काही गोष्टी, तर गिव्ह अँड टेक पॉलिसी पाहिजे. फक्त टेक वाली नाही, हा येऊ द्या, काही माझ्याकडेच येऊ द्या, माझ्याच घरी येऊ द्या, असं नाही होत. ओके, नेक्स्ट, गिफ्ट ऑफ द गॅप. गिफ्ट ऑफ द गॅप काय असतं, एखाद्याकडे बोलण्याचं स्किल असतं, बोलण्याची कला. येस, याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, वक्तृत्व शैली. वक्तृत्व शैली, वाक्चातुर्य. मराठीमध्ये आणखी एक शब्द आहे बघा, वाक्चातुर्य. म्हणजे बोलण्याची कला, वाक्चातुर्य. तुम्ही ज्याला आपल्याकडे आहे ना, सभेमध्ये जरी उभा राहून कोणी कधीही भाषण जर देत असेल तर त्याला सभाधीटपणा हा एक शब्द आहे. राईट, सभाधीटपणा म्हणजे सभेमध्ये तुम्ही फार धैर्याने बोलता वगैरे. मग तो जो ती जी एक स्किल आहे बोलण्याचं, त्याला म्हणतो आपण गिफ्ट ऑफ द गॅप. आपले रिस्पेक्टेड प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी आहेत, त्यांच्याकडे सुद्धा हे एक चांगलं स्किल आहे बाबा. म्हणजे चांगले ओरेटर आहेत. मराठीमध्ये इंग्लिशमध्ये आणखी एक शब्द आहे ओरेटर, ORATOR. ओरेटर म्हणजे काय, ज्यांच्याकडे वक्तृत्व कला आहे. अटल बिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, बाळासाहेब ठाकरे, राजसाहेब ठाकरे, राईट, यांच्याकडे गिफ्ट ऑफ द गॅप आहे, बोलण्याची कला आहे, बोलण्याची शैली आहे चांगली. द अबिलिटी टू स्पीक फ्लुएंटली अँड इम्प्रेसिव्हली. फ्लुएंटली या शब्दाचं मिनिंग तुम्हाला माहिती आहे का मराठी काय? म्हणजे आपण मराठी मीडियमचे असतो तरी सुद्धा मी आय कॅन बेट की बऱ्याचशा लोकांना माहित नसेल फ्लुएंटली म्हणजे काय. मराठीमध्ये त्यासाठी शब्द आहे अस्खलित. अस्खलितपणे म्हणजे न अडखळता वगैरे एकदम अस्खलितपणे बोलणे. इंग्लिश शब्द काही लोकांना माहित असेल, फ्लुएंटली बोलणे, त्याचा मराठी प्रतिशब्द काय हे माहित नसेल, अस्खलित बोलणे. ओके, त्यानंतर इम्प्रेसिव्हली म्हणजे काय, प्रभावीरित्या बोलण्याची कला, अस्खलितपणे बोलण्याची कला, त्याला म्हणतात गिफ्ट ऑफ द गॅप. एमपीएससी मध्ये बऱ्याचदा ही इडियम विचारली गेलेली आहे. How I wish that those blessed with the gift of the gab also had high ethical standards. How I wish that ज्यांच्याकडे फार बोलण्याची वगैरे कला आहे त्यांच्याकडे एथिकल स्टँडर्ड्स असणं. हे बघा उद्गारवाचक आहे, त्यांनी उद्गार काढले तसे की एथिकल स्टँडर्ड्स असतीलच, अशा प्रकारे मी कशी काय इच्छा व्यक्त करू वगैरे. गिफ्ट ऑफ द गॅब. एथिकल स्टँडर्ड्स म्हणजे काय, नैतिक, आपण ज्याला म्हणूयात की एक स्टँडर्ड्स आहेत का तुमच्याकडे, त्याला एथिकल स्टँडर्ड्स म्हटलं. ओके, बोलण्यामध्ये, बोलण्या चालण्या वागण्यामध्ये जी नैतिकता असते त्याच्याविषयी बोलले गेले, एथिकल स्टँडर्ड्स. नेक्स्ट, टू गिव्ह वन द स्लीप. हे फार इंटरेस्टिंग आहे.
टू इव्हेड ऑर एस्केप फ्रॉम अ पर्सन हु इज सिकिंग यू. जो तुमच्या थोडक्यात मागे लागलाय किंवा तुमच्याशी भेटायचंय, बोलायचं वगैरे, त्याच्या काय करणं, त्याला इव्हेड करणं किंवा त्याच्यापासून काय करणं, एस्केप करणं, पलायन करणं, त्याच्यापासून दूर जाणं. द फॅक्ट दॅट एव्हरी टाइम आय वेंट टू मीट हिम ही गेव मी द स्लीप. हे बघा, गिव वन द स्लीप, ही गेव मी द स्लीप सजेस्ट दॅट हिज इंटेन्शन्स वर नॉट गुड. मी जेव्हा केव्हा त्याला भेटण्यासाठी गेलो, त्याने मला जे इग्नोर केलं, किंवा ही गेव मी द स्लीप, जेव्हा कधी कधी तो मला भेटला नाही, वेळ दिली नाही वगैरे, अशा प्रकारे. इव्हेड, एस्केप, येते लक्षात, म्हणजे न भेटणं, त्याला टाळणं, त्यापासून दूर जाणं, अशा प्रकारे. ही गेव मी द स्लीप सजेस्ट दॅट हिज इंटेन्शन्स वर नॉट ट्रू. इंटेन्शन्स म्हणजे काय, हेतू. ओके, हेतू, त्याचे उद्देश चांगले नव्हते असं त्यांना सांगायचं. टू गिव्ह वन द स्लीप म्हणजे काय, एखाद्याला काय करणं, इग्नोर करणं, टाळणं, त्याला भेट न देणं किंवा वेळ न देणं वगैरे, अशा प्रकारे. टू गिव्ह वन सेल्फ एअर्स, टू बी सेल्फ इम्पॉर्टंट म्हणजे स्वतःलाच फार महत्व देणं, स्वतःला जास्त महत्व देणं, राईट. टू गिव्ह सेल्फ इम्पॉर्टंट, टू बी सेल्फ इम्पॉर्टंट, स्वतःला जास्त महत्व देणं, स्वतःचाच विचार करणं, स्वतःलाच वेळ देणं, इतरांना वेळ न देणं. इथे लक्षात, टू बी सेल्फ इम्पॉर्टंट. आणखी एक शब्द आहे बघा, सेल्फ एस्टीम, ESTEEM, सेल्फ एस्टीम. याला आपण स्वाभिमान म्हणतो. म्हणजे आपण जे आहोत स्वतःविषयी एक काय असणं, म्हणजे कोणी काही जर बोललं तर आपला स्व दुखावला गेला नाही पाहिजे. म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, स्वाभिमान असणं वेगळी गोष्ट आहे, अहंकार, गर्व असणं वेगळी गोष्ट आहे. स्वाभिमान म्हणजे प्रत्येकामध्ये स्वाभिमान असायला पाहिजे, स्वतःचा तरी असायला पाहिजे. कोणी जर काही बोललं तर उत्तर देता आलं पाहिजे. ओके, स्वाभिमानाच्या बाबतीत तडजोड नाही. बाकी अहंकार, गर्व हे नसलं पाहिजे, कारण गर्वाच्या घराखाली तुम्ही नेहमी ऐकलं असेल. सो सेल्फ इस्टीम, जर तुम्हाला काही कोणी बोलत असेल, तुमच्या कर्तृत्वावरून, तुमच्या एखाद्या वागण्या बोलण्यावरून तुम्ही जर बरोबर आहात, तर तुम्ही तुमचा सेल्फ इस्टीम जपला पाहिजे. आणि आयुष्यात पुढे जर जायचं असेल तर सेल्फ इस्टीम असणं फार गरजेचं आहे. मग स्वतःला एक लिमिट पर्यंत किंवा एक महत्व देणं सुद्धा आवश्यक आहे. मग सेल्फ इम्पॉर्टंट हा निगेटिव्ह साईडने न पाहता पॉझिटिव्ह साईडने जर पाहिलं तर सेल्फ इस्टीम कडे आपण त्याला घेऊन जाऊ शकतो, त्या अर्थाने. स्वाभिमान या अर्थाने. टू गिव्ह वन सेल्फ एअर्स, दोज अकस्टम टू गिव्हिंग देमसेल्व्स एअर्स फेल टू इम्प्रेस मी. आपण कोणीतरी सेंटेन्स तयार केले समजा, असे काही लोक जे स्वतःलाच इम्पॉर्टन्स देतात, दे फेल टू इम्प्रेस मी. म्हणजे जे स्वतःलाच इम्पॉर्टन्स देत आहेत वगैरे, ते मला काही इम्प्रेस करू शकत नाहीत. कारण का, इतरांचा सुद्धा विचार करायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे त्या सेंटेन्स मध्ये. परंतु अर्थात टू गिव्ह वन सेल्फ एअर्स, टू बी सेल्फ इम्पॉर्टंट, याचा अर्थ असा पण होऊ शकतो की इतरांचा विचार न करणं. मग हे थोडंसं निगेटिव्ह साईडला जर जात असेल ही इडियम, तर सेल्फ एस्टीम जे आहे ते पॉझिटिव्ह साईडला जाणार आहे. ओके, आता टू गिव्ह वन सेल्फ एअर्स, आता हे बघा आपण काय म्हटलं की स्वतःचाच विचार करणारे. मग असे पण काही लोक आपल्या आजूबाजूला असतात, त्यांना ना इतरांचं घेणं देणं नसतं. किंवा तुम्ही पाहिलं असेल, आपण आपल्या आजूबाजूचे काही लोक पाहतो, ते स्वतःमध्ये गुंग असणार. त्यांना एखादा जर वाटलाच की पैसे पाण्याच्या बाबतीत दुसऱ्या एखाद्या व्यक्तीची परिस्थिती ठीकठाक नाहीये, तर ते त्याला इतकंच महत्व देत नाहीत. मग ते लोक हे असू शकतात, टू गिव्ह वन सेल्फ एअर्स, स्वतःलाच इम्पॉर्टन्स देणार, इतर व्यक्तींचा विचार न करणार. म्हणून मग हे सेंटेन्स असं म्हणतं, किंवा या सेंटेन्स मध्ये असं सांगितलंय की दोज अकस्टम टू गिव्हिंग देमसेल्व्स एअर्स फेल टू इम्प्रेस मी. स्वतःलाच इम्पॉर्टन्स देणारे लोक मला इम्प्रेस करू शकत नाहीत, म्हणजेच काय, माझ्यासाठी ते महत्वाचे नाही. आता आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, अकस्टम. अकस्टम म्हणजे काय, एखाद्या गोष्टीची सवय असणारे, अकस्टम. मग अकस्टमच्या नंतर येणारा ACCUSTOMED, अकस्टम, याच्यानंतर जो प्रेपोजिशन येतो तो असतो टू. आणि कधीही टूच येतो बरं का, लक्षात ठेवा, अकस्टम टू, एखाद्या गोष्टीची सवय असणे. ओके, चलो नेक्स्ट. टू गिव्ह एअर टू म्हणजे एखाद्याला कान देणे. कान देणे म्हणजे काय, त्या गोष्टीकडे लक्ष देणे, बरोबर. टू गिव्ह एअर टू म्हणजे काय, पे अटेन्शन टू, म्हणजे एखाद्या गोष्टीकडे लक्ष देणे, एखाद्या व्यक्तीकडे लक्ष देणे. एखादी व्यक्ती जर काय बोलते तर त्याच्याकडे लक्ष देणे. इट इज इम्पॉर्टंट टू गिव्ह एअर टू दोज who have risen in life through persistent struggle. कोणाकडे लक्ष द्यायला पाहिजे,
इट इज इम्पॉर्टंट टू गिव्ह एअर टू. कोणाला, कोणाकडे लक्ष द्यायला पाहिजे बरं? ज्यांनी सातत्यपूर्ण संघर्ष करून स्वतःचं काय केलेलं आहे, काहीतरी उभं केलेलं आहे, त्यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. ते काय म्हणतात. आणि मग अटेन्शन टू गिव्ह एअर टू, हे बघा हा टकला काय करतोय, थोडस लक्ष वगैरे देतोय बघा, कोणतरी काहीतरी बोलतंय का, यालाच काय म्हणतो, यू हॅव माय अटेन्शन. म्हणजे कोणतरी बोलतंय तर माझं अटेन्शन दिलंय, इथे लक्षात, म्हणजे लक्ष दिलंय. म्हणजेच काय, याने काय केलंय, ही हॅज गिव्हन एअर टू, टू गिव्ह एअर टू समवन, किंवा आणखी काहीतरी असेल तर एखाद्या बाबतीत लक्ष देणं, फक्त एवढंच मिनिंग आहे या इडियमचा. नेक्स्ट, टू गिव्ह द कोल्ड शोल्डर, टू ट्रीट कोल्डली अँड फॉर्मली. आता बघा दोन व्यक्ती आहेत, हे समजून सांगतो तुम्हाला, ए आणि बी या दोन व्यक्ती आहेत. ए ही व्यक्ती थोडी मोठी आहे, म्हणजे पैसे पाणी, सी आहे चला पकडा चार्टर्ड अकाउंटंट, पैसे वगैरे जास्त आहेत. हे दोघं सुद्धा एकमेकांचे फ्रेंड्स होते, परंतु ए हा चार्टर्ड अकाउंटंट झाला आणि बी एक साध्या गटकच्या ग्रुप सी ची नोकरी करतोय. ओके, मग ज्यावेळी बीला काही आवश्यकता पडते, चांगले मित्र होते बरं का, बीला जेव्हा काही आवश्यकता पडते त्यावेळेस तो जर ए कडे जर गेला तर ए काय करतो, कशा प्रकारे ट्रीट करतो, फार फॉर्मली, यार बघतो मी काय होतंय का, काय तुला पैसे पाण्याच्या मदत करू शकतो का वगैरे, आणि करत काहीच नाही. म्हणजे अशा प्रकारे तो जो एक दुरावा ठेवणं आहे ना, किंवा मग एकदम फॉर्मली ट्रीट करणं, एखाद्याला चांगल्या प्रकारे ट्रीट न करणं, त्याला काय म्हणतात, गिव्हिंग द कोल्ड शोल्डर. म्हणजे काय, टू ट्रीट कोल्डली अँड फॉर्मली. सेंटेन्स बघा, इवन इफ वी आर नॉट एबल टू हेल्प आवर फ्रेंड्स वी मस्ट नॉट गिव्ह देम द कोल्ड शोल्डर. आपण आपल्या मित्रांना मदत जरी करू शकलो नाही तरी आपण त्यांना फार वेगळ्या प्रकारे ट्रीट करायला नको, वाईट प्रकारे ट्रीट करायला नको, त्यांना चांगल्या प्रकारे ट्रीट करायला पाहिजे. ओके, चलो नेक्स्ट, टू गिव्ह वेंट टू, टू एक्सप्रेस ओपनली. म्हणजे बोलून सांगणे किंवा बोलणे, एखादी गोष्ट एक्सप्रेस करणे बोलून. इट इज नॉट डिझायरेबल दॅट वी गिव्ह वेंट टू ऑल दॅट वी फील, वी मस्ट ऑब्झर्व discretion in what we speak. बघा, it is not desirable that we give vent to all that we feel. प्रत्येक गोष्ट आपल्याला जी वाटते ती प्रत्येक वेळेस बोलायचीच असते असं नाही. आणि म्हणून कितीतरी वेळा 10th 12th पर्यंत आपलं असं होतं, आपल्याला भरपूर काय वाटतं एखाद्या व्यक्तीविषयी, आपण बोलत काहीच नाही, राईट. सो तेही बरोबर आहे. आता या घडीला सुद्धा ते चांगलं वाटतं की बरं झालं आपण त्यावेळेस बोललो नाही, पण ते सगळं छान होतं ना, चांगलं वाटत होतं. So it is not desirable that we give vent to all that we feel. जे काय वाटतं ते सगळंच बोलायचं असतं असं नाही, कधी कधी बऱ्याचशा गोष्टी समजून पण घ्यायच्या असतात. वी मस्ट ऑब्झर्व डिस्क्रिशन इन व्हॉट वी स्पीक. आपण काय बोलतो काय नाही ते आपण सगळं विवेकाने केलं पाहिजे, बरोबर. जे चांगलं आहे तेच बोललं पाहिजे. प्रत्येक आपल्याला काय असतं ना, कितीही चांगला विचार केला तरी कधी ना कधी कोणाविषयी तरी थोडंफार वाईट वगैरे डोक्यात येतं. मग ते काय सगळंच बोलायचं का, अजिबात नाही, त्या संबंधी आहे. मग काय, टू गिव्ह वेंट टू म्हणजे काय, बोलणे, एक्सप्रेस करणे. नेक्स्ट, टू गिव्ह वे. टू गिव्ह वे म्हणजे काय, टू यील्ड, टू सरेंडर म्हणजे काय, शरणागती पत्करणे. किंवा याचा आणखी एक मिनिंग आहे, टू सरेंडर म्हणजे काय, एखादी गोष्ट, आता बघा दोन शब्द आहेत, टू यील्ड म्हणजे एखाद्या गोष्टी पुढे काय करणे, हार मानणे, आणि शरण जाणे, शरणागती पत्करणे, दोन्ही सुद्धा शब्दाचा मिनिंग तोच आहे. आता मी जी इमेज घेतलीये ती आहे 1971च्या वॉर मध्ये, जेव्हा इंडो पाकिस्तान वॉर झाला, त्याच्यामध्ये भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला आणि त्यानंतर जवळपास 90,000च्या वर, म्हणजे 93,000च्या आसपास प्रिझनर्स ऑफ वॉर पकडले गेले. त्याला युद्ध कैदी वगैरे म्हणतो आपण. पाकिस्तानचे जे एक उच्चस्तरीय लष्करी अधिकारी होते त्यांनी भारतीय उच्चस्तरीय लष्करी अधिकाऱ्यांसमोर शरणागती पत्करली होती. मग ती रिव्हॉल्वर ठेवणं, साईन वगैरे करणं, राईट, शरणागती पत्करली असं. 93,000. मला हे फार इंटरेस्टिंग वाटतं आणि फार चांगलं वाटतं, म्हणून मी ही इमेज सुद्धा घेतली. याला बॅकग्राऊंड सुद्धा आहे की मी एनसीसी ला होतो आणि आर्मीमध्ये जाण्यासाठी फार प्रयत्न वगैरे केले, म्हणून मग मला इमेज, जसं सरेंडर वर्ड आठवला ना, मला आठवलं की पाकिस्तानने सरेंडर केलं, म्हणून मी इमेज घेतली. When he learned that there was no possibility of his transfer to his hometown, he gave way to despair. त्याला जेव्हा समजलं की आता काय आपली ट्रान्सफर वगैरे होणार नाही आपल्या होमटाउनला,
त्याने त्या गोष्टीच्या बाबतीत काय केलं, सरेंडर केलं, विषय सोडून दिला. इथे लक्षात, सरेंडर करणं. टू यील्ड आणि सरेंडर या दोन्हीचा सुद्धा तोच मिनिंग आहे. टू गिव्ह वे. ओके, तुम्हाला इमेज बघायची असेल तर पाहून घ्या, फार फेमस इमेज आहे. टू गो ॲस्ट्रे, फर्स्ट डिपार्टमेंटचे अलीकडे एक्झाम झाले, सरळ सेवा झाले, त्याच्यामध्ये एक्झाम झाली, त्या एक्झाम मध्ये ही वाली इडियम विचारलेली आहे. टू गो ॲस्ट्रे म्हणजे टू फॉलो रॉंग पाथ. आणि इतक्या क्लोज असणारे त्यांनी ऑप्शन्स दिले होते ना, म्हणजे रॉंग पाथ निवडणं किंवा चांगल्या पाथने जाणं किंवा रॉंग पाथ फॉलो न करणं, अशा प्रकारे दिले होते. टू फॉलो रॉंग पाथ, चुकीच्या मार्गाने जाणे, चुकीचा मार्ग स्वीकारणे. टू गो ॲस्ट्रे असं मिनिंग आहे त्याचं. द चिल्ड्रन ऑफ estranged parents are likely to go astray for want of sound ethical values. ज्यांचे पॅरेंट्स वगैरे अशा प्रकारच्या एस्ट्रेंज या शब्दाचं मिनिंग शोधा. आणि तुम्ही युट्यूबच्या एखाद्या कॉमेंटमध्ये किंवा मग जो आपला कॉन्टॅक्ट नंबर दिलाय या नंबरवरती एस्ट्रेंज्ड या शब्दाचं मिनिंग सांगायचं. पीपल, एस्ट्रेंज पेरेंट्स, पेरेंट्स हा नाउन आहे, मग या ठिकाणी एस्ट्रेंज हा ऍडजेक्टिव्ह आहे आपला, राईट. द चिल्ड्रन ऑफ एस्ट्रेंज पेरेंट्स आर लायकली टू गो एस्ट्रे फॉर वॉन्ट ऑफ साऊंड एथिकल व्हॅल्यूज. जर पेरेंट्सच्या व्हॅल्यूज वगैरे व्यवस्थित नसतील, चांगल्या नसतील, त्यांच्याकडे व्हॅल्यूज नसतील, तर त्यांचे मुलं सुद्धा वेगवेगळ्या आणि वाईट वळणावरती जाऊ शकतात, वाईट मार्गाला लागू शकतात, राईट. एथिकल व्हॅल्यूज, नैतिक मूल्य म्हणतो आपण यांना. एथिकल म्हणजे काय, नैतिक, व्हॅल्यूज मूल्य. ओके, चलो. गुड ऑफिसेस, गुड ऑफिसेस म्हणजे काय, प्रभाव, इन्फ्लुएन्स. द ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणजे आपल्याकडे राज्यसेवेतून भरलं जाणार एक पद आहे, BDO. द ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर used his good offices. Good offices चा meaning आहे प्रभाव, influence. Okay, good offices to bring about an amicable reconciliation between varying factions. Factions म्हणजे काय, गट. आपल्याकडे नाही का राजकारणात वेगवेगळे गट असतात. काही वर्ष, दीड वर्ष, 2 वर्षापूर्वी काही गट पण पडले वेगवेगळ्या पक्षातून बाहेर, काही मूळच्या पक्षालाच गट म्हटले, काय असेल ते असेल. ओके, त्याला म्हणतात फॅक्शन. फॅक्शन म्हणजे गट. फॅक्शन्स गटचं प्लुरल आहे. ओके, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसरने काय केलं, त्याचा प्रभाव वापरून ब्रिंग अबाउट अन अमिकेबल, मैत्रीपूर्ण. अमिकेबलचा मिनिंग आहे मैत्रीपूर्ण. अमिकेबल, रिकन्सिलिएशन, आपण त्यालाच काय म्हणतो, रिकन्सिलिएशनला मराठीमध्ये काय शब्द आहे, दोन व्यक्ती आहेत त्यांच्यामध्ये जर भांडण झालं असेल तर त्यांच्यामध्ये काय घडून आणणं, समेट घडून आणणं, तर त्याला म्हणतो आपण रिकन्सिलिएशन, समेट. ओके, सो मैत्रीपूर्ण समेट घडून कोणी आणलाय, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसरने. काय वापरून, हिज गुड ऑफिसेस म्हणजे त्याचा काय, प्रभाव वापरून. ओके, नेक्स्ट. अ गुड समॅरिटन म्हणजे अशी एखादी चांगली व्यक्ती, दयावान व्यक्ती, दयाळू व्यक्ती. अ काइंड अँड चॅरिटेबल पर्सन, जी दानशूर व्यक्ती आहे, चांगली व्यक्ती आहे, दानशूर आणि चांगली अशी व्यक्ती, त्याला म्हणतात गुड समॅरिटन. अ काइंड, दयाळू, आणि चॅरिटेबल पर्सन म्हणजे काय, दानशूर व्यक्ती. जगामध्ये असे लोक लाखो आहेत, म्हणून सुद्धा काय होतं ना, वाईट लोक आणि चांगले लोक बॅलन्स होते, सगळेच असल्यामुळे, राईट. द टेम्पल पुजारी प्लेड अ गुड समॅरिटन अँड गेव शेल्टर टू द डिस्प्लेस्ड मेंबर्स ऑफ द मायनॉरिटी कमिटी. काय सुंदर वाक्य. टेम्पलचे जे पुजारी होते, दे प्लेड अ गुड समॅरिटन, त्यांनी चांगली भूमिका बजावली, चांगलं वागणूक दाखवली, आणि काय केलं, जे काय विस्थापित झालेले मायनॉरिटी मधील लोक होते त्यांना शेल्टर दिलं, म्हणजे काय, त्यांच्या निवासाची सोय केली. वाक्य फार सुंदर आहे. अजिम प्रेमजी यांची एक इमेज घेतली बघा, सांगण्यासाठी की अजिम प्रेमजी एक चॅरिटेबल म्हणजे फार चांगले व्यक्ती आहेत, दानशूर व्यक्ती आहेत. त्यांच्या इन्कम मधील, प्रॉफिट मधील बरंचसं पर्सेंटेज ते गरिबांसाठी काय करतात, दान करतात, सो डोनेट करतात. चांगले व्यक्ती आहेत म्हणून मी ही इमेज घेतली. तुम्ही याच्यावरून लक्षात ठेवू शकता, गुड समॅरिटन. नेक्स्ट, अ गुड टर्न, अन ऍक्ट ऑफ काइंडनेस, दयाळूपणाची एखादी कृती. अ गुड टर्न म्हणजे तुम्ही एखाद्या प्रती काय करता, तुम्ही चांगले आहात वगैरे अशा प्रकारची एखादी कृती करता, राईट. दयाळूपणाची कृती करता. अ गुड टर्न नेव्हर गोज अनरिवॉर्डेड. तुम्ही जर चांगली कृती करत असाल दुसऱ्यांप्रती तर इट नेव्हर गोज अनरिवॉर्डेड म्हणजे काय, त्याला बक्षीस भेटणार नाही असं नाही. म्हणजे याचा अर्थ असा असतो
एकदमच त्याचं मराठीत मिनिंग सांगायचं तर तुम्ही एखादी चांगली जर कृती केली तर तुम्हाला त्याच्या बदल्यामध्ये कधी ना कधी ते रिफ्लेक्ट होऊन तुमच्या प्रती काय घडेल, चांगलं काहीतरी घडेल. ओके, चलो. टू गो टू द डॉग्स, टू गो टू द डॉग्स म्हणजे काय, नाश होणे. टू बी रुइंड, टू बी डॅम्ड, नाश होणे. Since the change of kitchen staff, our favorite restaurant has gone to the dogs. म्हणजे त्या ठिकाणचं काय होणे, काही गोष्टींचा नाश होणे, किंवा मग थोडक्यात आपण त्याची म्हणू की एखाद आता या केसमध्ये जर घेतलं की रेस्टॉरंट मधले जे काही चेंज केलेला आहे स्टाफ, त्याच्यामुळे त्या ठिकाणची क्वालिटी नाश झाली आहे, नाश पावली, राईट, किंवा मग त्याचा हळूहळू नाश होत चाललाय. त्या अर्थाने ही इडियम वापरू शकता, गो टू द डॉग्स. ओके, टू गो टू द डॉग्स, एखाद्या ठिकाणी नाश होणे किंवा मग त्याची क्वालिटी वगैरे घसरणे, त्याची त्याची पत कमी होणे. ओके, टू गो टू द वॉल, टू बी अलाउड टू सफर हार्डशिप्स. हार्डशिप्स म्हणजे काय, दुःख. आता गो टू द वॉल, लक्षात ठेवणार एक भिंत असते, वॉल. त्या भिंतीवर जाऊन जर कोणी आदळलं, भिंत हार्ड असते, मग काय होणार, त्रास होणार, दुःख होणार. म्हणजे काय, टू बी अलाउड टू सफर हार्डशिप्स. टू गो टू द वॉल, तुम्ही भिंतीला जाऊन धडकले, भिंतीला जाऊन धडकल्याच्या नंतर तुम्हाला काय होणार, भिंत हार्ड असल्यामुळे दुःख वगैरे सहन करावं लागणार, सफर करावं लागणार. सो काय सफर करावं लागणार, हार्डशिप्स. त्या ठिकाणी दुःख सफर करावं लागणार किंवा वाईट परिस्थिती अनुभवावी लागणार. There does not appear to be any fair play in this world. The rich prosper while the poor go to the wall. Sentence आणखी इंटरेस्टिंग आहे. There does not appear to be any fair play in this world. या जगामध्ये फेअर प्ले नाहीये, सगळेजण एका लेवलवरती नाहीयेत. कोणी कितीतरी श्रीमंत आहे तर कोणाला घालायला कपडे नाही, 2 टायमाचं जेवण भेटत नाही, राईट, अशी परिस्थिती आहे. मग पुढचं सेंटेन्स काय म्हणते, द रिच प्रॉस्पर वाईल द पुअर गो टू द वॉल. रिच प्रॉस्पर म्हणजे श्रीमंत आणखी श्रीमंत होत आहेत, वाईल द पुअर गो टू द वॉल. आणि त्याच वेळेस जे गरीब आहेत यांना काय करावं लागतंय, त्यांना दुःख भोगावं लागतं, यातना भोगावं लागतं. इथे लक्षात, आयुष्यामध्ये प्रचंड हार्डशिप्स आहेत, प्रचंड दुःख आहे, ते सगळं यांना सहन करावं लागतं. सो गो टू द वॉल, दुःख यातना भोगाव्या लागणे. टू ग्रीज द पाम ऑफ. आता बघा, पाम म्हणजे काय, तळहात. PALM, पाम म्हणजे तळहात. ग्रीज, आता तुम्ही ग्रीज लावलेलं पाहिलं का, किंवा ग्रीस म्हणतो त्याला आपण गाडीच्या याला लावण्यासाठी, राईट, एक ल्युब्रिकंट म्हणून वापरतात, बरोबर. टू ग्रीज द पाम ऑफ म्हणजे आता तुम्ही एखाद्या सरकारी कार्यालयात गेलात, आपल्या ठिकाणी एखाद्या युगांडा वगैरे मध्ये, युगांडामधील एका सरकारी कार्यालयात जर गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला काय होईल की एक नागरिक जर तिथे त्याचं काही काम घेऊन गेला तर तिथला अधिकारी पैसे घेतल्याशिवाय त्याचं काम करत नाही. मग तुम्हाला काय करावं लागतं की त्याच्या हाताला ग्रीज लावावं लागतं. ग्रीज लावावं लागतं म्हणजे काय, पैसे द्यावे लागतात. आता आलं का लक्षात, टू ग्रीज द पाम ऑफ म्हणजे काय, पैसे द्यावे लागणं. त्याच्या पाम म्हणजे तळहात, तळहाताला ग्रीज लावावं लागणं म्हणजे पैसे द्यावे लागणं. म्हणजेच काय, ब्राईब. ब्राईब म्हणजेच काय, लाच. लाच म्हणजे एखाद्या कामासाठी जे आपण पैसे देतो, लालूच दाखवतो आणि पैसे, थोडक्यात पैसे दिले जातात, त्याला म्हणतो ब्राईब. ओके, सो आपल्याकडे न्यूजपेपर मध्ये अशा बातम्या येतात, काही ठिकाणी लाच घेतली जाते वगैरे, सरकारी अधिकारी वगैरे, असं तुम्ही पाहिलं असेल, न्यूजपेपर मध्ये येतं म्हणून सांगतो. मला ऍक्च्युअली माहित नाही की असं काही होतं का वगैरे, न्यूजपेपर मध्ये येतं. So they had to grease the palm of the town planning authorities in order to get their building plan sanctioned. त्यांचा बिल्डिंग प्लॅन सँक्शन करून घेण्यासाठी, सँक्शन म्हणजे काय करणे, मान्यता मिळवण्यासाठी, मिळवून घेण्यासाठी त्यांना काय करावं लागलं, दे हॅड टू ग्रीज द पाम ऑफ टाउन प्लॅनिंग ऑथॉरिटीज. टाउन प्लॅनिंग ऑथॉरिटी ज्या आहेत ना, त्यांचे पाम ग्रीज करावे लागले, म्हणजे काय, त्यांना ब्राईब द्यावी लागली. इमेज पाहू शकता, हे 2 लोक आहेत. ही व्यक्ती या व्यक्तीकडे त्याचं काम घेऊन आली. हा व्यक्ती काय म्हणतो, हा काम करतो ना, मी नाही म्हटलोय का, होईल ना काम, पण थोडस काहीतरी करावं लागेल. मग हे टेबला खालून काहीतरी देणं घेणं चालू असतं. येते का लक्षात, त्याला म्हणतो आपण लाच देणे. सो इडियम काय आहे, टू ग्रीज द पाम ऑफ. नेक्स्ट, द ग्रीन आयड मॉन्स्टर. द ग्रीन आयड मॉन्स्टर म्हणजे जेलसी होणं. ओके, आता हे बघा,
ही एक दिदी आहे. या दिदीला या शूटरवर थोडक्यात प्रेम झालं किंवा या दिदीला हा दादा काय आवडतो, परंतु या दादाला ही दिदी आवडते, दुसरी दिदी. म्हणजे ही दिदी आहे ए, हा दादा आहे बी, आणि इकडे सी वाली दिदी आणि दुसरी एक आहे. या दिदीला हा दादा आवडतो, या दादाला ही दिदी आवडते. मग अडचण अशी झाली, हे जेव्हा कॉफी घ्यायला आले हे दोघं, त्यावेळी ही तिथं उभी होती. मग तिला त्या दोघांना पाहून जलसी होती. सो ग्रीन आयड मॉन्स्टर, जलसी वर्ड समजला? ओके, जलस. येते लक्षात? आपल्याकडे काही लोक अशा असतात, तुम्ही लायब्ररीमध्ये अभ्यास वगैरे करत असाल ना, एखाद्या व्यक्तीचा चांगला जर अभ्यास होत असेल ना, तर दुसऱ्या तिसऱ्या एखाद्या कोणाला ना ते दिसत काय पाहवत नाही बघा, त्यांना ते जलस होतं. एखाद्याचा रिझल्ट आला, अशाही वृत्तीचे लोक आहेत बरं का. फार भयानक परिस्थिती. हजबंड्स ऑफन गो थ्रू बिटर ट्रॅव्हल्स बिकॉज दे फॉल अ विक्टिम टू द ग्रीन आयड मॉन्स्टर. त्यांना ते जलसीचं काय करावं लागतं, भोगावं लागतं की हा कोणाशी जर एखादा हजबंड काय बोलला वगैरे, मी माझ्या शब्दांत सांगते, या हजबंड जो मेल म्हणजे अर्थात मेल आहे, तो एखाद्या त्याची बायको आहे बी, परंतु तो जर एखाद्या वेळेस सी या महिलेशी बोलला, तर त्याला लगेच बीला जी जलसी होती ना, त्याचं ते सफर करावं लागतं की काय माणूस म्हणून बोलू शकत नाही का. जलसी फार भयानक प्रकार. हँग झाले लोक, पोरांना सुधरणा काही काय करायचं. हे बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड वाले आहेत ना, तुम्हाला थोडं समजूनच सांगतो. बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड वालेचं काय चाललंय, बॉयफ्रेंड म्हणजे अर्थात मुलगा, गर्लफ्रेंड मुलगी. एखाद्या मुलाने जर हा जो मुलगा आहे, जीचा बॉयफ्रेंड आहे बी, बी हा मुलगा जर एखाद्या वेळेस वेगळ्या एखाद्या मुलीशी जर बोलला सी, दिवसभर भांडण. भयानक परिस्थिती. सो ग्रीन आयड मॉन्स्टर. चला, आम्ही जेव्हा अभ्यास वगैरे करतो तेव्हा आजूबाजूला जे पाहतोय ते ऑब्झर्वेशन मी तुमच्या समोर ठेवतो. लगेच तुम्ही असं नाही घेऊन यायचं एक्सपिरियन्स, अनुभव असं नाही घेऊन यायचा. नेक्स्ट, टू बी हँड इन ग्लोव विथ. तुम्ही ग्लोव्स पाहिले का? म्हणजे थंडीच्या दिवसांमध्ये आपण हातामध्ये, पायाला जसे सॉक्स असतात तसं हाताला ग्लोव्ज असतात. त्याचा सिंग्युलर आहे ग्लव, GLOV, ग्लव सिंग्युलर. प्लुरल आहे GLOVES, ग्लोव्ज. ओके. आता एकाच ग्लोव मध्ये जर दोन हात असतील, आता हे प्रेम करणारे लोक आहेत ना, हे असं करतात बघा, एकाच कपात दोघं चहा पिणार. मग काय आणखी काय, लायब्ररीमध्ये दोन सेपरेट टेबल्स घेतलेत ना, दोन सेपरेट टेबल्स म्हणण्यापेक्षा दोन सेपरेट कंपार्टमेंट्स अभ्यासाला, एकाच कंपार्टमेंट वरती अभ्यास करायचा. पुणे विद्यापीठामध्ये जयकर लायब्ररी आहे. जयकर लायब्ररीमध्ये जेव्हा आम्ही अभ्यास करायचो, एक कपल होतं. आता अर्थात मी ज्या वयामधून जातोय, जे तुमचं वय आहे, तुम्हाला हे शब्द वगैरे सगळे कळतात, त्याच्यातून फार वाईट वगैरे असं काही नाही. हा, फारच जर कोणाला वाटत असेल की वाव पण चुकीचं बोलते मस्त, जावा, तुम्ही माहिती आहे आपल्याला. पुणे विद्यापीठामध्ये जयकर लायब्ररीमध्ये एक कपल होतं. इतकं सगळं अख्खी अर्धी लायब्ररी रिकामी आहे, ते सोडून एकाच कंपार्टमेंट मध्ये दोघांना अभ्यास करायचा असायचा. बरं, दोघं अभ्यास करताना सुद्धा एकच बुक घेणार, पेन सेपरेट, एक त्यांचा पेन फक्त वेगवेगळा, एकच बुक, त्याच्यावरती एक लाईन एकत्र घेऊन जायचे, पुन्हा दुसरी लाईन सुरू करायचे, पहिल्यापासून एकत्र घेऊन जायचे. इतका अभ्यास केला. मला अलीकडे त्यांचा निकाल समजला. आय एम सो प्राऊड ऑफ देम. दोघंही JMFC जी आहे, काय म्हणतो आपण त्याला, ज्युनियर काय मॅजिस्ट्रेट ऑफ फर्स्ट क्लास, ज्युनियर JMFC, आपली जी कोर्टची एक्झाम आहे, तर त्या कोर्ट मधून ते दोघंही काय झालेले आहेत, जज झालेले आहेत. सो अभ्यास करत होते, नाही असं नाही, परंतु मग एकाच कंपार्टमेंट वरती अभ्यास करण्याची काय आवश्यकता. ओके. सो हँड इन ग्लोव म्हणजे इतकं एकत्र होऊन एकदम घनिष्ठ संबंध असणे, हे मला तुम्हाला सांगायचंय. हँड इन ग्लोव विथ. आता बघा, टू बी ऑन इंटिमेट टर्म्स म्हणजे फारच घनिष्ठ संबंध वगैरे असणे, फारच जवळचे संबंध असणे. सेंटेन्स बघा, इन दिस scandal, the police personnel and the bureaucrats appear to be hand in glove with each other. आता हा जो स्कॅम झालेला आहे, त्या स्कॅम मध्ये कोणाकोणाचं संगनमत आहे, पोलीस आणि हे बघा, पोलीस आणि ब्युरोक्रॅट्स म्हणजे नोकरशहा,
या दोघांचं संगनमत आहे, म्हणजेच काय दोघांनी एकत्रित मिळून ते काम केलं आहे, त्यांचे घनिष्ठ संबंध होते आहे काम करण्यामध्ये, जे दोघांचं संगनमत होतं त्यांनी एकत्र येऊन काम केलं आहे किंवा स्कॅम केलेला आहे. सो टू बी हँड इन ग्लो विथ मिनिंग समजला. ओके, जयकरवाला उदाहरण विसरू नका, एकत्रचा अभ्यास करणं वगैरे. त्यांचं सुद्धा हँड इन ग्लो विथ होतं, म्हणजे इतके जवळचे संबंध होते, अर्थात जवळचे संबंध होतेच, ते लायब्ररीच्या बाहेर पण दिसायचे, परंतु अभ्यास वगैरे व्यवस्थित होता, त्यामुळे त्यांनी JMFC ची परीक्षा उत्तीर्ण करू शकले. चलो नेक्स्ट. टू हँड ओव्हर. हँड ओव्हर म्हणजे काय करणे, हस्तांतरित करणे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, आता मी एक इमेज घेतली बघा. हँड ओव्हर म्हणजे काय मिनिंग बघा, टू ट्रान्सफर समथिंग टू अनदर्स पोजेशन. आपल्या मालकीत जे आहे ते दुसऱ्याच्या मालकीचं करून देणे, त्याला म्हणतो आपण हस्तांतरित करणे. आता या इमेज मध्ये बघा, महाराष्ट्राचे जे फॉर्मर DGP आहेत त्यांच्याकडून चार्ज घेताना रजनीश सेठ सुद्धा निवृत्त झाले आहेत, परंतु इमेज घेतली फक्त सांगायला. रजनीश सेठ जेव्हा महाराष्ट्राचे DGP बनले तेव्हा त्यांनी या सरांकडून, सरांचे नाव मी विसरतोय, मला संजय पांडे त्यांच्याकडून चार्ज घेतलेला. म्हणजे संजय पांडे यांनी चार्ज दिलेला रजनीश सेठ यांना. म्हणजे काय केलं, ट्रान्सफर ऑफ पॉवर झालं. पॉवर यांच्याकडून कोणाला ट्रान्सफर झालेली, रजनीश सेठ यांना, म्हणजे हस्तांतरित केलं. म्हणजे काय केलं होतं, हँड ओव्हर केला. चार्ज जो यांच्याकडे होता संजय पांडे यांच्याकडे DGP म्हणून, तो चार्ज त्यांनी रजनीश सेठ यांच्याकडे हस्तांतरित केलेला. ओके, आता आले का लक्षात. म्हणजे जो चार्ज संजय पांडे यांच्याकडे होता त्यांनी तो रजनीश सेठ यांच्याकडे हस्तांतरित केला, म्हणजे काय केलं, हँड ओव्हर केला. Mr. Dhar was transferred from this office last month, but he has not handed over the charge of the department to anyone. Mr. Dhar यांचं काय झालं, ट्रान्सफर झाली आहे, 1 महिना झाला ट्रान्सफर होऊन, तरी सुद्धा त्यांनी आणखी तो त्यांच्याकडे जो चार्ज होता तो कोणाकडे ट्रान्सफर केलेला नाही, म्हणजे हँड ओव्हर केलेला नाही. इथे लक्षात, हँड ओव्हर करणे म्हणजे हस्तांतरित करणे. अर्थात मिस्टर धर हे सरकारी नोकर असावेत, त्यामुळे ती एक सवय लागून गेली असते सरकारी नोकर असण्याची, काम करण्याची ती तशी पद्धत बनून गेलेली आहे. ज्यांना कळालं नसेल त्यांनी आपलं कार्टून पाहिलं तर चालेल. टू हँग फायर. टू बी डिलेड ऑर पोस्टपोन. पोस्टपोन करणे म्हणजे काय, आपण म्हणतो ना पोस्टपोन नसतं ते, म्हणजे कार्यक्रम पोस्टपोन झाला, पोस्टपोन नाही, पोस्टपोन असा शब्द आहे. ओके, पोस्टपोन म्हणजे एखादी गोष्ट काय करते, पुढे ढकलणे. येते काय लक्षात. आणि मग पोस्टपोन याचा आणखी एक शब्द आहे, अँटोनी म्हणू आपण त्याला. पोस्टपोन म्हणजे एखादी गोष्ट जी आज होणार होती ती पुढे ढकलणे, जी उद्या परवा होऊ शकेल असं. आता तीच गोष्ट, तीच एखादी कृती जर अगोदर घ्यायची असेल आपल्याला, म्हणजे आज घडणारी कृती आपण जर पुढे ढकलली उद्यावरती, तर त्याला आपण काय म्हणू, पोस्टपोन. येते का लक्षात. POSTPONE पोस्टपोन. त्याचं जर पास्ट टेन्स आणि पास्ट पार्टिसिपल करायचं असेल तर फक्त D हा सफिक्स म्हणून येईल. ओके, पोस्टपोन असं होईल. आणि मग उद्या जर आज घडणारी गोष्ट उद्यावर जर नेली तर पोस्टपोन म्हणू, आणि आज घडणार जी गोष्ट होती, एखादी कृती होती, ती अगोदर आपण एखादं काय म्हणू आपण त्याला, करून घेण्याचं ठरवलं. म्हणजे समजा आज आपण मानू की 10 तारीख आहे, 10 तारखेची कृती 11 तारखेला जर केली तर आपण पोस्टपोन केली. परंतु 10 तारखेला घडणारा एखादा कार्यक्रम, तोच कार्यक्रम आपण जर 8 तारखेला जर ठेवला, म्हणजे काय केलं आपण, कार्यक्रम अगोदर बोलवलाय, ठरलेल्या वेळेच्या अगोदर. म्हणजे काय आपण केलं, याला शब्द आहे PONE, प्रीपोन. पोस्टपोन आणि प्रीपोन. आले का लक्षात. जर लक्षात नसेल किंवा माहित नसेल तर हे समजून घ्या, पोस्टपोन करणं आणि प्रीपोन करणं. प्रीपोनचं स्पेलिंग सुद्धा पाहून घ्या. ओके, टू हँग फायर. टू हँग फायर म्हणजे काय करणं, पोस्टपोन करणं. सेव्हरल वेल मिनिंग प्रोजेक्ट्स आर हँगिंग फायर फॉर वॉन्ट ऑफ ॲडिक्वेट फंड्स. सेव्हरल वेल मिनिंग प्रोजेक्ट्स आर हँगिंग फायर. टू हँग फायर. हँग फायर म्हणजे पोस्टपोन करणं. काही, सेव्हरल म्हणजे काही, वेल मिनिंग ज्याला म्हणजे फार महत्वपूर्ण असे प्रोजेक्ट्स आर हँगिंग फायर, पोस्टपोन केले गेलेत. काही महत्वाचे चांगले प्रोजेक्ट्स पोस्टपोन केले गेले आहेत फॉर वॉन्ट ऑफ ॲडिक्वेट फंड्स, पुरेशा. वॉन्ट ऑफ म्हणजे काय, WANT, वॉन्ट ऑफ
वॉन्ट म्हणजे पाहिजे हा एक अर्थ आहे बरं का. दुसरा अर्थ याचा तयार होतो. वॉन्ट म्हणजे एखाद्या गोष्टीची कमतरता असणे. कमतरता असणे. वॉन्ट ऑफ आणि वॉन्ट नंतर ऑफ हेच प्रिपोजिशन येतं, लक्षात ठेवा. वॉन्ट ऑफ ॲडिक्वेट फंड्स, पुरेशा निधी अभावी बरेचसे प्रोजेक्ट पोस्टपोन केलेले आहेत, समजते. आणि अर्थात तेही बरोबरच आहे. इकडे सरकार वगैरे बनवताना, सरकार तयार करताना फोडाफोडी वगैरे करावं लागते, पैसा तिकडे वगैरे जातो. तो पैसा मग आपल्याला सरकारच्या जरूरीतून काहीतरी करून एखाद्या प्रोजेक्टच्या नावाखाली काढावा लागतो, तो पैसा तिकडे वळवावा लागतो. त्याच्यामुळे चांगल्या प्रोजेक्ट्सला पैसा नाही राहत. असं युगांडामध्ये होतं. मी तुम्हाला युगांडाच लिहून देतोय, तुम्ही देश विसरू नका. युगांडा, असं युगांडामध्ये घडतं बरं का. आपल्याकडे नाही, आता तेवढा आपला अभ्यास नाही, त्याच्यामुळे आपल्याकडे काय घडतं ते सांगता येणार नाही. युगांडामध्ये असं होतं. नेक्स्ट, हार्ड अँड फास्ट, फार काटेकोर असतं. म्हणजे तुम्हाला सांगितलं ना की या बॉक्सच्या बाहेर जायचं नाही, तर अजिबात जायचं नाही. याला म्हणतो आपण हार्ड अँड फास्ट. म्हणजे अत्यंत काटेकोरपणे सगळ्या गोष्टी काय करणं, फॉलो करणं. म्हणजे काय, डेफिनाइट, निश्चित जे आहे ते. रिजिड म्हणजे कठोर, म्हणजे त्याच्यात बदल नाही करता येणार. इन द absence ऑफ एनी हार्ड अँड फास्ट रूल्स इन दिस केस यू मे यूज युअर ओन डिस्क्रिशन. इन द absence ऑफ एनी हार्ड, म्हणजे या केसमध्ये काय हार्ड अँड फास्ट रूल्स नाहीयेत, फार कठोर काटेकोर असे रूल्स नाहीयेत, तर तुम्ही काय करू शकता, यू मे यूज युअर ओन डिस्क्रिशन. तुम्ही या ठिकाणी तुमचा विवेक वापरू शकता. विवेक, 5 वर्षापूर्वी झालेला विवेक तुमचा वापरू शकता. विवेक म्हणजे चांगल्या वाईट गोष्टींचा विचार करून सतसत विवेक बुद्धीने तुम्ही जे काही करू शकता, दॅट इज कॉल्ड विवेक. सतसत विवेक बुद्धी आणि विवेक जवळपास समानार्थी शब्द आहे. जवळपास, फारच काही अर्थ असेल तर ते होईल माहिती, तुम्हाला माहिती करून घ्या. परंतु सतसत विवेक आणि विवेक जवळपास सतसत बुद्धी म्हणतो ना आपण, चांगल्या वाईटाचा विचार करून निर्णय घेण्याची बुद्धी, त्याला म्हणतो आपण डिस्क्रिशन. ओके. नेक्स्ट, टू बी हार्ड अप, टू बी शॉर्ट ऑफ मनी, पैशांची कमतरता. इन स्पाइट ऑफ, पहिले तर सेंटेन्स समजून घेण्याच्या अगोदर ग्रामरचा थोडा पार्ट. इन SPIT, इन स्पाइट ऑफ, याचा अर्थ असतो असे, असले, तरी, असे असले तरी. इन स्पाइट ऑफ बीइंग एक्स्ट्रीमली हार्ड ऑफ, ही गिव्ह प्रॉपर एज्युकेशन टू हिज किड्स. त्याच्याकडे पैशांची कमतरता होती, पैशांची चणचण असायची, तरी सुद्धा त्याने त्याच्या मुलांना, त्याच्या लेकरांना चांगलं शिक्षण दिलं. वा वा वा, टाळ्या वाजवा पाहिजे, चांगली गोष्ट आहे. इन स्पाइट ऑफ म्हणजे असे असले तरी. इन स्पाइट ऑफ सारखाच मिनिंग असणाऱ्या आणखी एक फ्रेज आहे, ती आहे किंवा एक शब्द आहे डिस्पाइट. DESPITE. आता स्पॉटिंग द एरर मध्ये तुम्हाला काय विचारलं जातं सांगतो. इन स्पाइट ऑफ, हे 3 शब्द आहेत. इन स्पाइट ऑफ याचं मिनिंग काय, असे असले तरी. या डिस्पाइटच्या नंतर कोणताही प्रिपोजिशन येत नाही. मी म्हटलं कोणताही. देताना ते काय करतात, जसं इनस्पाइट ऑफ आहे ना, ते डिस्पाइट ऑफ पण करतात. सो डिस्पाइट ऑफ सुद्धा येत नाही. कळतंय का? डिस्पाइट ऑफ येत नाही. बऱ्याचदा डिस्पाइट ऑफ दिलं जातं. इनस्पाइट ऑफ बरोबर आहे, परंतु डिस्पाइट ऑफ नाही. मग तुम्ही लिहून घेताना काय करायचं, लिहून घेताना असं लिहायचं DESPITE, आणि त्याच्या पुढे फक्त एवढंच लिहायचं, गुणाकाराची फुल्ली. म्हणजे काय, कोणतंही प्रिपोजिशन येत नाही. येतं लक्षात? ओके. आणि इनस्पाइटच्या नंतर हे ऑफ प्रिपोजिशन येतच, त्यामुळे इनस्पाइट ऑफ ही एक फ्रेजच बनलेली आहे. नेक्स्ट, मग हार्ड अप. टू बी हार्ड अप म्हणजे काय, पैशांची कमतरता असते. नेक्स्ट, टू हॅव अन एक्स टू ग्राइंड. टू हॅव अ पर्सनल और सेल्फिश मोटिव्ह इन डुईंग समथिंग. एखादी कृती करताना तुमचा स्वार्थी हेतू असणे. टू हॅव अन एक्स टू ग्राइंड. ओके.
In recommending your case for transfer, I have only your interest in mind. I don't have an axe to grind. In recommending your case, recommend च्या नंतर कोणतंही प्रिपोजिशन येत नाही बरं का. In recommending for your case नाही. In recommending your case for transfer, तुझी केस ट्रान्सफरची जी आहे ती मी जी रेकमेंड करतोय त्याच्यामध्ये आय हॅव ओनली युअर इंटरेस्ट इन माइंड. फक्त तुझं हित माझ्या डोक्यात आहे. आय डोंट हॅव अन एक्स टू ग्राइंड. माझा कोणताही स्वार्थी हेतू नाही. ओके. सो हॅव अन एक्स टू ग्राइंड. टू हॅव अन एक्स टू ग्राइंड म्हणजे काय? एखाद्याचा स्वार्थी हेतू असणे. टू हॅव वन्स हँड्स फुल. टू बी व्हेरी बिझी. टू हॅव वन्स हँड्स फुल म्हणजे त्याचे हात जे आहेत ते प्रचंड फुल आहेत. फुल म्हणजे काय? एफ यू डबल एल म्हणजे नेहमी बिझी आहेत. म्हणजे थोडक्यात ती व्यक्ती काय आहे? बिझी आहे. राईट. म्हणजे तुमचे हात मोकळीकच नाही. तुम्हाला हे काम आहे ते काम आहे. माझ्या हाताला प्रचंड काम आहे म्हणजे हात फ्री नाहीयेत. हँड्स फ्री नाहीयेत म्हणजे हात काय? बिझी आहेत. म्हणजेच काय? तुम्ही कामामध्ये बिझी आहात. बस. आय एम सॉरी आय कॅन नॉट एक्सेप्ट एनी मोर असाइनमेंट्स. माय हँड्स आर ऑलरेडी फुल. मी आता नवीन असाइनमेंट्स नाही घेऊ शकत किंवा नवीन काम नाही घेऊ शकत. का? तर माझे हँड्स आर ऑलरेडी फुल. माझ्याकडे सध्या बरंचसं काम आहे किंवा मी बिझी आहे असा अर्थ. नेक्स्ट बघा. टू हॅव टू मेनी आयर्स इन द फायर. एक टू हॅव टू मेनी आयर्स इन द फायर. फायर म्हणजे बघा अशा प्रकारे एक छोटीशी आग आहे समजा. राईट. आणि त्या आगीमध्ये काही ना काही हे ठेवलेले आहेत आपण. लोखंडाच्या सळ्या आयन्स म्हणून आपण त्याला. का अशा का ठेवलेल्या सळ्या? कारण त्याला आता आकार द्यायचा आहे. गरम करून त्याला गोल वगैरे असा आकार द्यायचा. टू हॅव टू मेनी आयन्स इन द फायर. मग आयन्स म्हणजे काय? लोखंड. एवढं तर कळतंय ना. आयन म्हणजे लोखंड. फायर म्हणजे आग. टू म्हणजे अनेक. टू मेनी बऱ्याच अशा अर्थाने. आता एक आग लावलेली आहे. त्या आग मध्ये बरेचसे लोखंड वगैरे ठेवलेलं आहे. याचा अर्थ काय आहे बरं? टू हॅव टू मेनी प्रोजेक्ट्स डिमांडिंग अटेन्शन म्हणजे काय? एकाच वेळी बऱ्याचशा गोष्टी आहेत समोर. टू हॅव टू मेनी प्रोजेक्ट्स डिमांडिंग अटेन्शन म्हणजे एकाच वेळेस अनेक प्रोजेक्ट तुमच्या समोर आहेत आणि त्यांना लक्ष देणं गरजेचं आहे. सेंटेन्स बघा. द प्रेझेंट स्ट्रेस अँड स्ट्रेन यू आर एक्सपिरियन्सिंग इज बिकॉज यू हॅव टू मेनी आयर्न्स इन द फायर. सध्या जो तुम्हाला स्ट्रेस जाणवतोय किंवा प्रचंड ताण वगैरे आहे तो का आहे? कारण तुम्ही बरेचसे प्रोजेक्ट वरती ऍट अ टाइम काम करताय. तुम्हाला त्याच्यावरती वेळ द्यावा लागतो. येते का लक्षात? बऱ्याच असाइनमेंट्स असतील, बरेच प्रोजेक्ट जर समोर चालू असतील तर तुमचं डोकं शांत राहत नाही. कारण का? तुम्हाला भरपूर सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष द्यावं लागतं. येस. हेड अँड शोल्डर्स अबाव. फार अबाव दॅन ऑर सुपिरियर टू. बघा आता सुपिरियर नंतर येणारं प्रिपोजिशन टू असतं. त्यानंतर INFERIOR इन्फिरियरच्या नंतर सुद्धा टू हे प्रिपोजिशन वापरतात. सुपिरियर टू म्हणजे एखाद्या गोष्टीला काय असणे? उच्च प्रतीचा असणे. म्हणजे ए ही एक गोष्ट आहे. ए पेक्षा बी हा उच्च प्रतीचा आहे. मग आपण काय म्हणू? बी इज सुपिरियर टू ए. येते का लक्षात? ए पेक्षा बी हा सुपिरियर आहे आणि ए हा इन्फेरियर आहे. मग सुपेरियर आणि इन्फेरियर नंतर टू हे प्रिपोजिशन वापरतात. सुपिरियर म्हणजे आणखी चांगल्या प्रतीचा, उच्च दर्जाचा. फार अबाव दॅन एखाद्या गोष्टीपेक्षा बराच चांगला, बराच मोठा अशा अर्थाने. वी हॅड नो डिफिकल्टी इन मेकिंग द चॉईस फॉर वी फाउंड मिस शिफी मुजुमदार हेड अँड शोल्डर्स अबाव द अदर कॅन्डिडेट्स. वी हॅड नो डिफिकल्टी इन मेकिंग द चॉईस. जेव्हा सिलेक्शन करायचंय, चॉईस करायचे, तेव्हा आपल्याला काही डिफिकल्टी नाहीये. का डिफिकल्टी नाहीये? फॉर कारण. हा जो फॉर आहे ना हा कारण सांगतो बरं का अशा वेळेस. फॉर वी फाउंड मिस शिफी मुजुमदार हेड अँड शोल्डर्स अबाव द अदर कॅन्डिडेट्स. बाकी कॅन्डिडेट्स पेक्षा ही जी मिशी मुजुमदार आहे काय? नाही, शिफी मुजुमदार. मिशी नाही बरं का. मिशीवरून तुम्हाला लगेच वाटतं की दाढी मिशी वगैरे असं काही नाही. शिफी मुजुमदार इतर कॅन्डिडेट्स पेक्षा कितीतरी पुढे आहेत. फार अबाव दॅन और सुपिरियर टू बाकीच्यांपेक्षा सुपिरियर आहे. ओके. हेड अँड शोल्डर्स अबाव. हरकुलियन टास्क.
एनी वर्क रिक्वायरिंग अ ग्रेट एफर्ट, असं एखादं काम ज्याच्यासाठी प्रचंड एफर्ट्स लागतात. असं सोपं काम नाही, नॉट अ केक वॉक. केक वॉक काय असतं? इझी टास्क. टू डेव्हलप अन इकॉनॉमिक झोन इन रुरल ओडिशा वुड बी अ हरकुलियन टास्क. रुरल ओडिशामध्ये, रुरल एरियामध्ये एखादं इकॉनॉमिक झोन तयार करणं इज हरकुलियन टास्क. सोपं नाहीये. का सोपं नाही? रुरल एरियामध्ये कोण जाणार या सगळ्या गोष्टींसाठी? एखाद्या शहराच्या जवळपास जिथं ट्रान्सपोर्टेशनची सुविधा असते, कम्युनिकेशनची बाकी मीन्स असतात, साधनं असतात, एखाद्या शहराच्या साईडला बरोबर आहे. जसं की पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड आहे, पिंपरी चिंचवडच्या साईडला चाकण वगैरे एरियामध्ये असेल, तळेगाव दाभाडे एरियामध्ये असेल, अशा ठिकाणी उद्योग वगैरे सुरू करणं सोपं असतं. राईट? इकॉनॉमिक झोन सुरू करणं सोपं असतं. एखाद्या रुरल एरियामध्ये आमच्या बीडला कोणी येईल का सांगा बरं? मला सांगा, आमच्या बीडला असा एखादा मोठा उद्योग वगैरे येतो का कधी? कोणी येत नाही. हे इथंच पिंपरी चिंचवडच्या साईडला, मुंबईच्या साईडला, पनवेल भागात, इकडंच. सो हरकुलियन टास्क म्हणजे ज्यासाठी प्रचंड कष्ट लागतात, फार मोठे कष्ट लागतात. हाय टाइम म्हणजे एखाद्या गोष्टीची वेळ होऊन जाणं किंवा प्रचंड वेळ होणं. आता आपण म्हणतो ना की वय आता 30 झालं, 31 झालं, 32 झालं, आता तरी नोकरी लागायला पाहिजे. इट्स हाय टाइम. येते लक्षात? सो दॅट इज हाय टाइम. द फायनान्शियल इयर इज अप्रोचिंग इट्स एंड, म्हणजे फायनान्शियल इयर जवळपास संपत आलंय. इट इज हाय टाइम वी गेव. आता बघा, इट इज हाय टाइम नंतर जो येणारा वर्ब असतो ना तो V2 असतो बघा, सेकंड फॉर्म. गेव दिसतंय का? ओकॅब बघायला लागलं तर फक्त ओकॅब नाही बघायचं, ग्रामर पण बघायचं, ते कळायला पाहिजे. तुम्हाला फक्त ओकॅबवरती प्रश्न नाही देणार. ओके? आता तुम्हाला अशा प्रकारे जर ग्रामर शिकायचं असेल ना, फार सोप्या भाषेमध्ये वगैरे, कधी काय येतं वगैरे, फायनल टच. ओके? फायनल टच ग्रामर रिव्हिजन बॅच पुणे इंग्लिश क्लबच्या आपल्या ऍप्लिकेशनवरती आहे. इट इज हाय टाइम वी गेव फायनल टचेस टू आर फायनान्शियल डिलिंग्स. आपलं आर्थिक वर्ष संपत आलंय, जवळपास आलंय, तर आता आपण संपतच आलंय, फार उशीर झालाय, तर आपण काय करायला पाहिजे? आपल्या जे फायनान्शियल डिलिंग्स आहेत त्यांना एकदा फायनल टच द्यायला पाहिजे. होय, फायनल टचेस. आपली जी ग्रामर रिव्हिजनची बॅच आहे त्याचं नाव आहे फायनल टच. मला वाटतं थोडंसं कोइन्सिडेन्स असावा की याच्यामध्ये सुद्धा फायनल टच हा एक शब्द आलाय. कोइन्सिडेन्स म्हणजे योगायोग. नेक्स्ट, टू हिट बिलो द बेल्ट, टू स्ट्राइक अनदर अनफेअरली. एखाद्याला टू हिट बिलो द बेल्ट म्हणजे काय? अनफेअरली म्हणजे चांगल्या मार्गाने नाही किंवा चांगल्या प्रकारे नाही, दुसऱ्यांना वाईट पद्धतीने ट्रीट करणं किंवा एखाद्याला वाईट पद्धतीने डील करणं ते एखाद्या व्यक्तीशी, त्याला म्हणतो आपण टू हिट बिलो द बेल्ट. सक्सेस इज इम्पॉर्टंट बट नॉट बाय हिटिंग अदर्स बिलो द बेल्ट. सक्सेस, यश मिळवणं हे अगदी बरोबर आहे, चांगली गोष्ट आहे, ती मिळवायला पाहिजे, फार महत्वाचं आहे. परंतु कोणत्या मार्गाने? चांगल्या मार्गाने. बट नॉट बाय हिटिंग अदर्स बिलो द बेल्ट. परंतु इतरांना वाईट पद्धतीने ट्रीट करून तुम्ही सक्सेस मिळवू शकत नाहीत किंवा ते सक्सेस पचनीच पडणार नाही. चला, ओके. Hobson's choice. What is Hobson's choice? A choice that is really no choice. हे आपल्याकडे 10वी झाल्याच्या नंतर, 10th झाल्याच्या नंतर तुम्ही पाहिलं असेल की मुलांना सांगितलं जातं, हा तुला काय करायचंय, 10वी झाले तुझं, आता काय करणार तू? तुझ्याकडे 2 ऑप्शन्स आहेत, एक तर मेडिकलला जा किंवा इंजिनिअरिंगला जा. एक तर मेडिकल किंवा इंजिनिअरिंग, हे 2 चॉईस तुझ्याकडे आहेत. पण त्याला हे काहीच आवडत नसतं, त्याला बीएससी ऍग्री करायचं असतं. राईट? त्याला ना मेडिकलला जायचं, त्याला ना इंजिनिअरिंगला जायचं, त्याला असं वाटतं की बीएससी ऍग्री करून ऍग्रिकल्चरमध्ये थोडंसं काम करता येईल, जमलंच तर तालुका कृषी अधिकारी वगैरे होता येईल, मंडळ अधिकारी होता येईल, एक तर सरकारी नोकरीमध्ये जाऊ किंवा ऍग्रिकल्चर म्हणजे ऍग्रिकल्चरशी संबंधित काम करता येईल, काही ठिकाणी रिसर्च ऑर्गनायझेशन वगैरे जॉईन करता येईल, तिथे रिसर्च करता येईल, असं काही ते त्याच्या डोक्यात असतं. त्याला सांगितलं जातं एक तर मेडिकलला जा किंवा इंजिनिअरिंगला जा. आता हे 2 ऑप्शन्स खरे तर त्याच्या डोक्यातही नव्हते, ते त्याच्या समोर ठेवले जातात आणि सांगितलं जातं की या दोघांपैकी एक निवड आणि आम्हाला सांग पुढच्या 2-3 दिवसात की काय चॉईस आहे का. म्हणजे अशा प्रकारची चॉईस विच इज रिअली नॉट अ चॉईस. कळतंय का? त्याला म्हणतो आपण हॉब्सन्स चॉईस. ऑर्डिनरीली इंडियन्स हॅव ओनली अ हॉब्सन चॉईस इन डिटरमाइनिंग देअर फ्युचर. वाव, मी जे सांगितलंय तेच त्यांनी सेंटेन्स मध्ये दिले. For job opportunities are so limited that they cannot take the risk of rejecting one
दॅट इज ऑफर टू देम. ऑप्शन चॉईस आहे, याचं मिनिंग काय, खरं तुम्हाला चॉईस नाहीये, जे तुम्हाला दिलंय त्याच्यातूनच एखादं सिलेक्ट करायचं असतं. ओके. आणि मग एखादा असतो असा बंड करून उठतो वगैरे की नाही मला आर्ट्स नाही करायचे, मला सायन्स नाही करायचे, सॉरी मला मेडिकलला नाही जायचं, मला इंजिनिअरिंगला नाही जायचं, मी आर्ट्स घेणार. आणि मग तो पठ्ठ्या 11वी 12वी आर्ट्स करतो. 12वी झाल्यानंतर पुण्यात येऊन मस्त आता अभ्यास वगैरे करतो आर्ट्स घेऊन. मग पुन्हा आर्ट्स BA चालू होतो. 3 वर्ष BA चे कसे जातात, NSS करताना, इकडे तिकडे जाताना, ट्रॅडिशनल डे, फेब्रुवारी आला का फेब्रुवारीचे 2 आठवडे फक्त त्याच्यातच धोतर जमा कर, शूज जमा कर, सँडल जमा कर, कोल्हापुरी चपला जमा कर. आणि ह्या सगळ्या राड्यामध्ये अर्धा फेब्रुवारी तर गेला. परीक्षा मार्च एप्रिल मध्ये असते. काही सुधरत नाही. 3 वर्ष ग्रॅज्युएशनचे कसे जातात कळत नाही. आणि याच्याकडे असतं BA वरती कोणती नोकरी लागत नाही. तुम्हाला जर लागत असेल BA वरती नोकरी तर माझ्याकडे या, मला सांगा, मी लेक्चरच्या माध्यमातून आणखी सांगतो की कोणकोणत्या ठिकाणी नोकरी लागेल. अर्थात बॉटम लाईन नंतर सांगतो. अर्थात BA जरी केला, तुमच्याकडे क्वालिटी असेल तर फार चांगलं काम तुम्ही करू शकता. राज्यामध्ये राज्याचा मुख्यमंत्री कोण व्हावा, कोण व्हायला पाहिजे, इथपासून त्याच्यासाठी एखाद्या व्यक्तीसाठी काम करणं आणि त्याला त्या पदापर्यंत पोहोचवणं हे सुद्धा तुम्ही करू शकता जर तुमचं BA झालं असेल, प्रोव्हाइडेड दॅट तुम्ही ते फार चांगल्या प्रकारे केले. अदरवाईज केले ट्रॅडिशनल डे, फेब्रुवारी सेलिब्रेट केला, व्हॅलेंटाईन्स डे केला, अमुक केला तमुक केला, कुत्र विचारित नाही. तुम्हाला सांगतो, खरंच सांगतो, सत्य वर छत आहे, छताखाली उभा आहे, अजिबात नाही. टू होल्ड गुड, टू होल्ड गुड म्हणजे एखादी गोष्ट व्हॅलिड ठरणे, म्हणजे बरोबर आहे असं सिद्ध होणे. ओके. टू रिमेन व्हॅलिड, बरोबर आहे असं सिद्ध होणे. द अग्रीमेंट बिटवीन द ट्रेड युनियन लीडर्स अँड द लास्ट मॅनेजमेंट होल्ड्स गुड इव्हन टुडे. जे अग्रीमेंट झालं होतं ट्रेड युनियन्स बरोबर, कोणाचं, ट्रेड युनियन लीडर्स त्यांच्यामध्ये झालं आणि अगोदरचं जे व्यवस्थापन होतं यांच्यामध्ये जे अग्रीमेंट झालं होतं ते आजही व्हॅलिड ठरतंय. ओके, असं सेंटेन्स दिलं त्यांनी. व्हॅलिड ठरणं म्हणजे एखादी गोष्ट योग्य आहे असं सिद्ध होणं किंवा मग ते कंटिन्यू होणं, रद्द न होणे म्हणजेच व्हॅलिड ठरणे. ओके, सो दॅट्स ऑल इन दिस लेक्चर. इडियम्स व्यवस्थित सांगायचा प्रयत्न करतोय, समजून घ्या. रिव्हिजन करण्याचं काम तुमचं आहे. अर्थात आजही सांगतो, या अगोदरही सांगायचो आणि आयुष्यभर यानंतरही सांगत राहील, अभ्यास हा ज्याचा त्यालाच करायचा. ओके. माझ्यासारखा एखादा व्यक्ती काय करू शकतो किंवा एखादी व्यक्ती काय करू शकते, तर फक्त डिरेक्शन दाखवण्याचं काम करेल. एखादी गोष्ट जास्त वेळेस वाचल्यामुळे वगैरे कदाचित असेल, थोडंसं सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करेल. अदरवाईज अभ्यास तुमचा तुम्हालाच करायचा. या एका चांगल्या नोटवरती थांबूयात. लवकरच भेटू. जय हिंद.